नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा बालेकिल्ला मानला लागल्यास प्रभाग क्रमांक 16 मध्ये शिवसेनेने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. प्रभागातील 4ही जागांवरती शिवसेनेच्या उमेदवारांनी विरोधकांचा चक्काचूर पराभव करत त्यांचे डिपॉझिट जप्त केले असून भरघोस मतांनी विजय संपादन केला आहे. प्रभाग क्रमांक 16 मधून दर्शना योगेश जानकर, 16 मधून शिल्पा जितेंद्र वाघ, 16 मधून मनप्रीत कौर मुखसिंग सेन तर 16 मधून मनोज शिंदे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. हा विजय म्हणजे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती जनतेने टाकलेला ठाम विश्वास असून शिवसेनेच्या विकासाभिमुख कार्यपद्धतीला मिळालेली पावती आहे. प्रभाग क्रमांक 16 मधील जनतेने विकास, विश्वास आणि स्थैर्याला कौल दिला असल्याचं निकालातून स्पष्ट झालंय. या यशामागे शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांनी घेतलेले अथक परिश्रम कारणीभूत असून सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मिळालेल्या गवगवीत यशानंतर आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला भाजप आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, प्रदेश महामंत्री माधवी नाईक, ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले यांच्यासह ठाणे महानगरपालिकेतील विजयी झालेल्या पक्षाच्या बहुसंख्य उमेदवारांची उपस्थिती होती. यावेळी आमदार संजय केळकर यांनी ठाणेकर मतदारांचे मनपूर्वक आभार मानले. जनतेने भारतीय जनता पक्षावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी माध्यमांचंही सकारात्मक व वस्तुनिष्ठ वार्तांकनासाठी विशेष आभार मानले. आमदार निरंजन डावखरे यांनी पत्रकार परिषदेत निकालांचे सविस्तर विश्लेषण मांडले. त्यांनी सांगितलं की भाजपाने एकूण 38 जागा लढवून त्यापैकी 28 जागांवरती विजय मिळवला असून हा स्ट्राईक रेट अत्यंत उल्लेखनीय आणि समाधानकारक आहे. विशेष बाब म्हणजे मूलभूतपणे भाजपासाठी पारंपरिक नसलेल्या मुंब्रा, रामोडीसारख्या भागामध्ये पक्षाने 10 जागा वाढवल्यात. त्या जागा वगळता पाहता भाजपाची प्रभावी स्ट्राईक रेट हा थेट 28 पैकी 28 असा म्हणजे 100% ठरतो, जो पक्षाच्या संघटनात्मक ताकदीचे आणि जनतेच्या विश्वासाचे स्पष्ट द्योतक आहे. यावेळी आमदार निरंजन डावखरे यांनी यशामागील प्रेरणास्रोत असलेल्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठाम निर्णय क्षमतेमुळे आणि विकासाभिमुख धोरणांमुळे राज्यात भारतीय जनता पक्षाविषयी जनतेचा विश्वास अधिक दृढ झाल्याचं नमूद केलं आहे. यासोबतच महाराष्ट्र प्रदेश भाजप आणि अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या सातत्यपूर्ण मार्गदर्शन, संघटनात्मक बळकटी आणि कार्यकर्त्यांशी असलेला थेट संवाद यामुळेच ठाण्यात हे गवगवीत यश मिळू शकले असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. पहिले तुमचे आभार मानतो की आपण सगळ्यांनीच या निवडणूक नसताना सर्व प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी आम्हाला वेळोवेळी चांगली साथ दिली. त्याच्याबद्दल तुम्हाला
भारतीय जनता पक्षातर्फे मी धन्यवाद देतो. हे खरं आहे की युतीच्या सगळ्या चर्चेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला ज्या जागा आल्या त्या आम्हाला समाधान देणाऱ्या नसल्या तरी देखील एकदा युती झाली की आम्हाला ज्या जागा मिळाल्या त्याच्यावर तुटून पडायचं आणि त्या दृष्टीने आमचा हा स्ट्राईक रेट जो आहे तो अभूतपूर्व आहे. कारण की 75% स्ट्राईक रेट हा साधारणपणे नसतो. त्याच्याही पलीकडे निरनिराळ्या विधानसभांचं जरी आपण बघितलं तर ज्या शहरामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून ठाणे विधानसभेमध्ये आम्ही आहोत त्या ठाणे विधानसभेचा तर स्ट्राईक रेट 90 आहे. त्या ठिकाणी 35 जागांपैकी महायुतीच्या 31 जागा आहेत आणि 31 जागा महायुतीच्या निवडून आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 21 भारतीय जनता पार्टीच्या, उरलेल्या शिवसेनेच्या. आणि त्याच्यामुळे जनतेने विधानसभेला ज्या पद्धतीने राज्यात आणि या ठिकाणी कौल दिला त्या पद्धतीनेच मतदार जो आहे तो आपल्या पाठीशी उभा राहिलेला दिसतोय. ह्यावेळेला एक आपण बघितलं असेल की फार कोणी इम्पोर्ट केलेले कार्यकर्ते आम्ही उभे केलेले नाही. आमचे जे खऱ्या अर्थाने तळमळीने काम करणारे लोक आहेत, तळमळीने काम त्या ठिकाणी वर्षानुवर्ष काम करतात, कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, महिला कार्यकर्ते आहेत, त्यांना आम्ही दिलं. काही वेळेला लोकांच्या दृष्टीने ती एक रिस्क असते की एकदमच तुम्ही नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली, परंतु आम्हालाही विश्वास होता की त्यांच्या कामाच्या आधारावर जनता निश्चितपणे आम्हाला मतदान करेल. आणि त्यामुळे ते देखील सर्व जे कार्यकर्ते आहेत म्हणजे इतके ज्याला म्हणता येईल की आर्थिक दृष्टीने कमी असलेले परंतु कामामध्ये वाढ असलेले, आर्थिक दृष्टीने राहणीमानाच्या दृष्टीने अगदी 1.5 खोलीत राहणाऱ्या देखील एक कार्यकर्ता जो आहे तो सर्वात जास्ती मताने निवडून येऊ शकतो. शेवटी लोकशाहीच्या दृष्टीने देखील हा एक मोठा संदेश आहे की आज जे मेसेज लोकांना जातो की बाबा धनी लोक निवडून जातील, खूप पैसे खर्च केले तरच माणसं निवडून जातात. तर या ठिकाणी आम्ही अनेक उदाहरणं देऊ शकतो. आमचे जे 28 निवडून आलेले आहेत त्याच्यामध्ये अनेक उदाहरणं आहेत की जी खऱ्या अर्थाने त्यांच्या कामाच्या जोरावर आणि अतिशय गरीब असून देखील त्या ठिकाणी निष्ठावान आहेत आणि ते निवडून गेले. मला वाटतं आम्ही घोषणा नेहमीच देत होतो की अबकी बार 100 के पार. तसं महायुतीचे 100च्या पुढे देखील आकडा आमचा महापालिकेमध्ये गेलेला आहे. आणि जे विरोधक निरनिराळ्या कांगाळ्या करत होते, EVMचं असेल, कधी मतपेटीचं असेल, कधी काउंटिंगचं असेल, कधी याद्यांचं असेल, ते सगळे जण जे आहेत ते मतदारांनी त्यांना अक्षरशः घरी बसवलं. ते त्यांना जे अपेक्षित यश आहे ते मिळालेलं नाही. आणि त्यांचे सगळे अध्यक्ष पण आपल्याला बघायला मिळेल की ते देखील पराभूत झालेले आहेत या निवडणुकीमध्ये ठाण्यामध्ये. आणि त्याच्यामुळे विरोधक आहेत की नाही अशी परिस्थिती या सभागृहामध्ये होते की काय. परंतु निश्चितपणे आमची महायुती जरी असली तरी देखील ठाणेकरांच्यासाठी, ठाणेकरांच्या हितासाठी आम्ही योग्य पद्धतीने त्या ठिकाणी योग्य ते काम झालं पाहिजे याच्या बाबतीमध्ये आग्रही राहून व्यवस्थितपणे ठाण्याच्या विकासामध्ये आमचे नगरसेवक आणि आम्ही सगळी भारतीय जनता पार्टी निश्चितपणे हातभार लावू शकतो. आज महाराष्ट्रामध्ये तर सुनामी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीला गेल्या 40 वर्षामध्ये कधीच यश मिळालेलं नव्हतं. आणि ते यश जे आहे ते पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या नंतर एवढं मोठं यश जे आहे ते या ठिकाणी मिळालं आहे. आणि त्यामुळे नगरपालिका, नगरपंचायतीला जसं आम्ही नंबर 1 तसंच महापालिकेला देखील क्रमांक 1 वर म्हणजे 1400च्या वर नगरसेवक निवडून येणं हे सुनामीच म्हणायला लागेल. आणि त्यामुळे फार मोठं यश जनतेने दिलेलं आहे. आणि त्यामुळे हे तर आमचे माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली धुरंधर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच
हे यश जे आहे ते अधोरेखित झालेलं आपल्याला जे बघायला मिळतंय त्याच्या पाठीमागे बरंचसं तपश्चर्या आहे, काम आहे, विकासाचं काम आहे, प्रामाणिकपणा आहे आणि याच्यामुळे शेवटी आपल्याला यश मिळत असतं आणि ते या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळेल. पण अर्थातच महाराष्ट्राच्या जनतेने फार मोठा विश्वास आमच्यावर टाकलेला आहे. जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिणपीठ श्री क्षेत्र नाणीज धाम पीठाचे पीठाधीश्वर परमपूज्य रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या आगमनानिमित्त ठाण्यातील टिपटॉप प्लाझामध्ये भव्य स्वागत समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कच्चे बंधारे संकल्पपूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, मिसेस मुख्यमंत्री अमृता देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यासोबतच संपूर्ण महाराष्ट्राचे पीठाचे पीठप्रमुख मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. संस्थानाच्या वतीने अवघ्या 15 दिवसांच्या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रभर 4598 कच्चे बंधारे उभारण्यात आले. या उल्लेखनीय कार्याची संकल्पपूर्ती परमपूज्य रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व मान्यवरांच्या हस्ते भव्य व दिव्य स्वरूपात संपन्न झाली. या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच संपादक व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना परमपूज्य रामानंदाचार्यजींनी विज्ञान, व्यवहार आणि अध्यात्म यांचा समन्वय साधत विचार मांडले. यावेळी त्यांनी सांगितले की धर्मगुरू या नात्याने आम्ही हिंदू धर्माचे कार्य करत आहोत. ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या भूलथापांना बळी पडलेल्या हिंदू बांधवांना विधिवत हिंदू धर्मात पुन्हा प्रवेश देत आतापर्यंत 1,53,343 कुटुंबाचे घरवापसी करण्यात आलेला आहे. तसेच जगद्गुरू के प्रेम हेतू एक पेड़ माँ के नाम या उपक्रमांतर्गत संपूर्ण महाराष्ट्र व इतर राज्यांमध्ये 1,11,424 वृक्षारोपण करण्यात आलं असून या संकल्पपूर्तीचा सोहळा मागील महिन्यामध्ये राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पार पडल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. आणि जर वाचायचं, कारण ही झपाट्यानं गती खाली येते ना, कुटुंब कल्याण जे आपण ठरवलेलं आहे आणि आम्ही 2 आणि आमचे 2, फक्त आम्हीच पाळतो. मुसलमान कुठे पाळतात, ख्रिश्चन कुठे पाळतात ते पथ्य, आणि ते पाळत नसल्यामुळे आमची संख्या झपाट्यानं खाली येत चाललेली आहे. आणि ते जर पुढचा धोका ओळखून आम्ही जर आमचा परिवार वाढवला नाही, देशाची काळजी करत बसलो तर आम्ही संपणार आहोत. आणि धर्मगुरू या नात्यानं मी सांगेन की प्रत्येक हिंदूंनी कमीत कमी 2 मुलांचा हट्ट धरलाच पाहिजे, तरच तुम्ही वाचणार आहात. याच्या अगोदर सुद्धा मी भूमिका व्यक्त केलेली आहे, टी व्हीवर वगैरे आहे ती. मला असं म्हणायचं की आज हिंदू का, बांगलादेशमधला हिंदू का अडचणीत आला आहे, तर आम्ही जे कुटुंब मर्यादित ठेवलेलं आहे, जगाचं कल्याण झालं पाहिजे, देशाचं कल्याण झालं पाहिजे, यासाठी आम्हाला कायद्यानं सांगितलं आहे तुम्ही 2 आणि तुमची 2, पण आम्ही ती पण नाही करत आहे. आम्ही फक्त एकावरच थांबतोय. तर माझं सांगणं आहे की आपल्याला 3-3, 4-4 मुलं होणं गरजेचं आहे. हिंदू धर्म अडचणीत आहे, हिंदू धर्म खतरे में आहे, ही माझी घोषणा आहे. हिंदू धर्म वाचायचं असेल तर डरेंगे तो मरेंगे जो संदेश दिलेले प्रयागराजमध्ये तो मीच आहे, जगद्गुरू रामानंदाचार्य. मीच दिलेला होता तो संदेश की आता घाबरून चालणार नाही. आपल्या अस्तित्वाच्या लढाईचा प्रश्न आहे. जगात एक सुद्धा हिंदू राष्ट्र नाही आहे. भारतामध्ये सुद्धा आम्ही भाजपाचे कट्टर व तरुण तडफदार कार्यकर्ते, भाजप नौपाडा मंडळ उपाध्यक्ष समाजसेवक विशाल वाघ यांच्या पत्नी समाजसेविका उषा विशाल वाघ यांनी शिवसेना, बीजेपी, RPI महायुतीच्या वतीने प्रभाग क्रमांक 22च्या भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावरती ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2025-26 लढवण्याची संधी मिळाली होती. विशाल वाघ आणि उषा वाघ हे सर्वसामान्य परिवारातील तळागाळातील कार्यकर्ते आहेत. एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडणुकीत तिकीट देऊन सिद्ध केलं की भाजपमध्ये गरीब श्रीमंत हा भेदभाव बघितला जात नाही. काल झालेल्या निवडणुकीत उषा विशाल वाघ यांनी मोठ्या मताधिक्याने यश प्राप्त करत नगरसेवकपदी विराजमान झाले आहेत. हा विजय म्हणजेच भारतीय जनता पक्षाने आपल्यावरती दाखवलेला विश्वास व केलेल्या कामाची पोचपावती दिल्याचं समाजसेवक विशाल वाघ यांनी सांगितलं आहे. मी प्रथमतः आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, भाजप ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले व इतर मान्यवर पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, नागरिक यांचे आभार मानतो व त्यांनी दिलेल्या संधीचं सोनं करून दाखवू असं ते म्हणाले. तसेच प्रभाग क्रमांक 22च्या नवनिर्वाचित नगरसेविका उषाताई वाघ यांनीही सर्व मान्यवर, वरिष्ठ नेते व कार्यकर्ते, सर्व जनता यांचे आभार मानलेत व येणाऱ्या काळात जास्तीत जास्त नागरिकांची कामं करणार व विविध समस्या मार्गी लावणार असं यावेळी त्यांनी सांगितलं आहे.
भरघोस मतांनी निवडून आल्यानंतर नगरसेविका उषा वाघ, भाजप नौपाडा मंडळ उपाध्यक्ष समाजसेवक विशाल वाघ यांच्यावरती सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तर घरोघरी बोलावून विशेष सत्कार देखील त्यांचा केला जातोय. आणून ठेवलं होतं मी. तयारीत होते मी, कोण आलं तर. माझ्या ना डोळ्यांचं ऑपरेशन झाले, ड्रॉप. सर्वप्रथम तर मी ठाणे शहराचे लाडके जनसेवक आमदार सन्मान्य संजयजी केळकर साहेब आणि लोकप्रिय कोकण पदवीधर आमदार सन्मान्य निरंजन डावकरे साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्मान्य संदीपजी लेले साहेब यांचं मी आभार व्यक्त करतो का त्यांनी एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली, ज्याचं चाळीतलं घर आहे आणि जे राजकारणाकडं सामान्य माणसाचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे का पैशावाल्यांनाच तिकिटी दिल्या जातात, पैशावाल्यांचंच राजकारण आहे, या सगळ्या गैरसमजातून पक्षाने मला न्याय दिला आणि मला न्याय देताना न्याय दिल्यानंतर सर्व समाज प्रभाग क्रमांक 22मधला आणि संपूर्ण ठाणे शहरात ती चर्चा झाली. कारण खरंच अजून पण राजकारण जिवंत आहे. जे आपण म्हणायचो का नाही राजकारण आता गडूळ झालं आहे, पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला न्याय दिल्यामुळे आता त्याच्या पलीकडं राजकारण गेलं आहे. पैशाला कुठलाही पक्ष भुलत नाही. तुम्ही काम करत राहा, तुमच्या कामाची पोचपावती तुम्हाला आज ना उद्या, उद्या नाही परवा पण मिळते. हे भारतीय जनता पार्टीने सिद्ध केलं आहे. भावना तर प्रभाग क्रमांक 22मधून मला लोकांनी जी पसंती दिली त्याबद्दल मी मतदारांचे आभार व्यक्त करते की ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला संधी दिली, त्या संधीचीच ही पोचपावती म्हणून समजा. आणि प्रभागामध्ये मी आता येणाऱ्या काळामध्ये जे माझ्याकडनं ज्या होतील त्या समस्या, जनतेच्या समस्या, नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न करेल. बचत गट असो या काही आरोग्य विषयी असो, या सगळ्या समस्या मी सोडवण्याचा प्रयत्न करेल. सर्वात प्रथम तर मी पक्षाचे आभार मानेन की पक्षाने मला संधी दिली, त्याबद्दल मी पक्षाची ऋणी आहेच. आणि मतदारांचेही मी आभार मानेन ज्यांनी मला पसंती दिली आणि भरघोस मतांनी माझा विजय करून दिला, त्याबद्दलही मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. वास्तविक आमच्याकडे शब्दच नाही आहेत, कारण गेल्या 10 ते 15 वर्षापासून विशाल वाघ हा सर्वसामान्य कार्यकर्ता आज आमच्यामधून त्याला एक यशस्वी वाटचाल मिळाली आणि लोकांनी आम्हाला याच्याने आम्हाला प्रतिसाद दिला. आम्ही जनतेचे खूप खूप आभारी आहोत की आज आमच्या सर्वसामान्य कुटुंबाला सर्व जनतेने आम्हाला न्याय दिला. आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्यांचे जे मुळांचे जे मूळ प्रश्न आहेत याच्याकडे आम्ही आमच्या पद्धतीने वाटचाल करण्यात येतील. आणि मी तशी आशाही बाळगतो ताईंकडनं की आता त्या विषयावरती काम होतील अशी आशा आहे. आणि या सर्व वाटचालींमध्ये असे बरेच म्हणजे सर्वसामान्यामधल्या सामान्य लोकांनी आम्हाला इतकं भरभरून प्रेम दिलेलं आहे की आम्हाला त्यांनी कुणाचं नाव घेऊन कुणाचं सोडावं हा आम्हाला मुळात प्रश्न आहे. कारण नाव घ्यायचं तरी एखाद्या विशिष्ट एका व्यक्तीबद्दल न घेता सर्वसामान्य लोकांना, किराणावाले असतील, दुकानवाले असतील, बिल्डिंगमधले असतील, रहिवासी असतील, म्हणजे असं एकही माणूस नाही की त्यांच्याबद्दल आपण नाव घेऊ शकत नसं. प्रत्येकाने सहकार्य केलं, एवढं प्रचंड बहुमताने त्यांना निवडून दिलं, त्याच्याबद्दल शतशः जनतेचे आभार आहे प्रभाग क्रमांक 22मधील. आणि पुढील वाटचालीसाठी ताईंना खूप खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या काळामध्ये पुढच्या टर्मला याच्या दुपटीने आपलं मतदान होईल याची आशा बाळगतो. ठाणे महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतून बाहेर पडत स्वबळावर निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस पक्षाचा सुपडा साफ झाला असून या निवडणुकीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सांभाळणारे माजी नगरसेवक विक्रांत चव्हाण हे सुद्धा पराभूत झाले आहेत. या निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत चव्हाण यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देत सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. ठाणे महानगरपालिका निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे 75, भाजपाचे 28, राष्ट्रवादीचे 12, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 9, MIMचे 5, शिवसेना उभाटाचा 1, अपक्ष 1 असे 131 नगरसेवक निवडून आलेत. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतून बाहेर पडत स्वबळावर निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसचे तसेच महाविकास आघाडीतून निवडणूक लढवणाऱ्या मनसेचा एकही उमेदवार विजयी झालेला नाही. विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण
आणि मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे या दोघांचाही पराभव झाला आहे. या निमित्ताने या दोन्ही पक्षाच्या यंदाच्या निवडणुकीत पाणीपत झालं आहे. प्रभागात चांगली विकास कामं केली होती. या कामांच्या जोरावरती मतं मागितली होती, परंतु प्रभागातील जनतेने नाकारलंय. त्यामुळे आता पुन्हा त्यांच्याकडे मते मागायला जाणार नसून सक्रिय राजकारणातून निवृत्त होत असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं आहे. एकीकडे धनशक्ती होती तर दुसरीकडे काही नेत्यांच्या अट्ट्यामुळे महाविकास आघाडी होऊ शकली नाही आणि स्वबळावरती निवडणूक लढलो. आमच्या उमेदवारांकडे पैसे नव्हते तरी ते निष्ठेने निवडणूक लढले आणि यात त्यांचा पराभव झालाय. या निमित्ताने पक्षाचे चिन्ह घराघरात गेले. 1 लाखाहून अधिक मते पक्षाला मिळाली आहेत असं देखील चव्हाण यांनी म्हटलं. त्यांनी माझ्यासाठी काम केलं. माझ्या कुटुंबाकडे मला लक्ष द्यायचं आहे. ज्या ज्या कार्यकर्त्यांनी माझं काम केलं त्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहणार आहे. परंतु राजकारणाला पूर्णविराम. यापुढे कोणतीही निवडणूक मी लढणार नाही. काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करेन. हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. अध्यक्षपदावर मी काय राहणार नाही. जरी मला बोलले की अध्यक्ष राहा तुम्ही, तर मी राहणार नाही. कारण का आता बाजार गुंडग्यांचा राजकारण झालेलं आहे. पैशाशिवाय राजकारण होत नाही. काल ॲडमिशन केलेले लोकंसुद्धा आज उभी राहतात पैसे मागायला. काल ज्याचं मैत जाळलं ती लोक आज पैसे मागायला उभी राहतात की आम्हाला पैसे द्या, आणि पैसे देऊनसुद्धा मतदान करत नाही. म्हणजे कुठेतरी ज्यांनी कामं नाही केली इतके वर्ष माझ्याबरोबर राहून सहकार्यांनी, त्यांना लोक निवडून देतात. आणि ज्याने संपूर्ण विकासाचा प्रयत्न केला, एक वर्तकनगर पॅटर्न राबवला, एवढं चांगलं काम केलं, तर लोकांना कदाचित काम करणाऱ्या लोकांची गरज नाही, सडेतोड उत्तर देणाऱ्या लोकांची गरज नाही, स्पष्ट वक्त्यांची गरज नाही, घर सोडून काम करणाऱ्यांची गरज नाही. असं आता लोक एकदम मेज आली आहेत. त्यांना लखलाप हे नवीन नगरसेवक आता वर्तकनगरमधले पाण्याचा प्रश्न असेल, वर्तकनगरमधल्या कचऱ्याचा प्रश्न असेल, वर्तकनगरमधल्या डेव्हलपमेंटचा प्रश्न असेल, तो जनतेने जाऊन त्या सगळ्या उमेदवारांकडे सोडवावा. मला थोडं उसण द्यावी माझ्या कुटुंबाबरोबर. या कार्यालयात मी सातत्यानं राहणार आहे आणि माझा व्यवसायाकडे मला लक्ष द्यायचं आहे. आणि हीच माहिती देण्यासाठी आज मी तुम्हाला सगळ्यांना बोलवतो. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.